NIRF रँकिंगमध्ये शिक्षकेतर पदांचा कुठलाही समावेश नाही, त्याचा रँकिंगशी काही संबंध नाही। रँकिंगच्या संदर्भात त्याच्या ग्रॅन्युलर डाटामध्ये मी स्वतः गेलेलो आहे। हे नक्कीच आहे की त्यातला एक मुद्दा हा जे काही शिक्षक आणि विद्यार्थी गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये आपले काही मार्क्स निश्चितपणे कमी झालेले आहेत, जे गंभीर आहे, त्यामुळे त्याची सुधारणा करण्यात येईल। इतरही काही बाबींमध्ये जे मार्क थोडे कमी झालेले आहेत त्या संदर्भात मी विद्यापीठांच्या वाईस चान्सलरशी चर्चा केलेली आहे, दादांनी चर्चा केली आहे। त्याची सुधारणा ही लवकरात लवकर आपण करू। सर, राज्यामध्ये जो नवीन GR काढलेला आहे त्याच्यावरती नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला ओबीसीचा सगळा महामोर्चा निघतोय, तुमच्यावरती विशेष करून टीका केली जाते। आज विजय वडेट्टीवार असं म्हणाले की राज्य सरकार ही ओबीसीला मूर्खामध्ये काढण्याचं काम करते। जो GR काढलेला आहे त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण जवळपास संपले आणि सर त्याला मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे। आम्ही काढलेला GR हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही। एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही। नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही, अशा प्रकारची काळजी त्या GR मध्ये घेतलेली आहे। आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही। याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलंय। 2014 ते 2025 मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले। ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसी करता योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही, या ठिकाणी 42 हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही, आणि सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही, आणि पूर्ण 27% पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे। त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत। यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं, मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी। ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं। आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचं आहे, आम्ही ते हित करणारच आहोत। मराठा समाजाचं हित करणार आहोत, सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।